आपण मागच्या लेक्चरमध्ये जे आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन जो आहे हा पार्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपल्या 4 मेथड ऑफ प्रिपरेशन ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. आता आपल्याला पुढच्या मेथड ऑफ प्रिपरेशन जे आहे ते आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते बघायचे आहे. 2 मेथड ऑफ प्रिपरेशन जे आहे ते तुमच्या आता राहिलेल्या आहेत. त्यापैकी एक मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे ती आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. ओके, तर ही मेथड ऑफ प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे अगोदर आपल्या कुठल्या मेथड ऑफ प्रिपरेशन ज्या आहेत त्या झाल्या होत्या. तर सर्वात पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन जी आपण अमाइनची बघितली होती ती होती अमोनोलिसिस रिएक्शन. ओके, अल्किल हलाइडची रिएक्शन जर आपण अमोनिया मॉलिक्यूल सोबत जर केली तर अल्किल हलाइडचं कन्व्हर्शन जे आहे ते अमाइन मध्ये घडून येत असते. ओके, तर ती जी आहे अमोनोलिसिस रिएक्शन अल्कायलेशन ऑफ अमोनिया, तर ही आपण पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे ती बघितली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन जी बघितली होती ती होती रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. ओके, तर नायट्रो कंपाऊंडचं जर आपण रिडक्शन केलं तर त्याच्यापासून जो आहे अमाइन जो आहे तो फॉर्म होत असतो. ती आपण जी आहे ती सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे ती आपण बघितली. त्याच्यानंतर थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन जी आपण बघितली होती ती होती फ्रॉम अल्किल सायनाइड. ओके, अल्किल सायनाइडचं सुद्धा आपण रिडक्शन केलं LiAlH4 और Na in C2H5OH च्या प्रेस मध्ये रिडक्शन घडून आणलं तर सायनाइडचं कन्व्हर्शन जे आहे ते अमाइन मध्ये घडून येत असते. बरोबर, तर त्या रिएक्शनला जे आहे ते काय म्हणत असतात, मेंडिव्स रिएक्शन म्हणत असतात. तर ही जी आहे ती आपण थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन बघितली होती. फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन जी आपण बघितली होती फ्रॉम अमाइड. ओके, तर अमाइडचं सुद्धा आपण रिडक्शन केलं LiAlH4 या रिड्युसिंग एजंटच्या प्रेस मध्ये किंवा Na in C2H5OH च्या प्रेस मध्ये. तर अमाइडचं जे आहे ते रिडक्शन झाल्यानंतर जो आहे तो अमाइन फॉर्म होत असतो. तर अशा ज्या आहे त्या आपण स्टेप बाय स्टेप ज्या आहे ते 4 मेथड ऑफ प्रिपरेशन या अगोदरच्या लेक्चरमध्ये ज्या आहे त्या बघितलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या राहिलेल्या ज्या सिलेबस मधल्या तुमच्या ज्या 2 मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत त्या बघायच्या आहेत. त्यातली अतिशय महत्वाची जी मेथड ऑफ प्रिपरेशन मी आता इथे तुम्हाला सांगतो आहे ती आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. ओके, बऱ्याचदा या रिएक्शनवर जे आहे बरेचसे क्वेश्चन जे आहे ते विचारलेले आहेत. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू जरी बघितलं तर ही रिएक्शन जी आहे ती बऱ्याचदा 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी जी आहे 3 स्टेप रिएक्शन असल्यामुळे जी आहे ही 3 मार्क्ससाठी बहुधा जी आहे ती विचारलेली आहे. ओके, त्याचबरोबर नीट मध्ये JEE मध्ये बऱ्याचदा जे आहे ते क्वेश्चन्स या रिएक्शनवर जे आहे ते झालेली अतिशय महत्वाची रिएक्शन आहे. अतिशय महत्वाची नेम रिएक्शन आहे ती आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. ओके, तर आता याच्यामध्ये या रिएक्शनचा सर्वात मोठा जो ऍडव्हान्टेज आहे तो आपण असं म्हणू शकतो, आपल्याला जर कुठलाही जर प्रायमरी अमाइन जर तयार करायचा असेल तर लॅबोरेटरीमध्ये गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसचा वापर जो आहे तो करत असतात. ओके, पण या रिएक्शनचा हा जो आहे हा एक पॉझिटिव्ह पॉइंट झाला. जर आपल्याला प्रायमरी अमाइन प्रिपेअर करायचा असेल तर गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस या रिएक्शनचा जो आहे तो वापर होत असतो. ओके, पण जर या रिएक्शनचा जर डिसएडव्हान्टेज आपण बघितला तर डिसएडव्हान्टेज असा आहे, जर आपल्याला अॅनेलिन प्रिपेअर करायचा असेल, अरोमॅटिक अमाइन जर प्रिपेअर करायचा असेल तर अरोमॅटिक अमाइन प्रिपेअर करण्यासाठी या रिएक्शनचा जो आहे तो यूज होत नसतो. म्हणजे ही रिएक्शन अरोमॅटिक अमाइन तयार करण्यासाठी जी आहे ती यूज होत नसते. तर आता याचं नेमकं रिझन काय आहे ते पूर्ण रिएक्शन बघितल्यानंतर जे आहे ते तुमच्या लक्षात येईल. ओके, तर आता याच्यामध्ये मी स्टार्ट करतो आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. ओके, फिफ्थ मेथड ऑफ प्रिपरेशन. आता तुम्हाला जो आहे तो हा जो आहे थॅलिमाइड आहे, तुमचा जो रिएक्टंट आहे तो कुठला आहे, थॅलिमाइड. पण याच्यामधला जो पॅरेंट मॉलिक्यूल जर तुम्ही कन्सिडर केला तर तुम्हाला माहिती असेल बेन्झिन रिंगला जर 2 COOH ग्रुप जर अटॅच असतील तर आपण याला जे आहे तर आपण याला म्हणू शकतो बेन्झिन 1,2 डायकार्बॉक्झिलिक ऍसिड. ओके, बेन्झिन रिंगला जर 1,2 पोझिशनला 2 COOH ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला काय म्हणत असतात, बेन्झिन 1,2 डायकार्बॉक्झिलिक ऍसिड. यालाच काय म्हणत असतात, थॅलिक ऍसिड. ओके, तर आता थॅलिक ऍसिड जो आहे म्हणजे आता याच्यामध्ये ही बेन्झिन रिंग आहे. ओके, या बेन्झिन रिंगला इथे COOH आणि इथे COH असे 2 जर ग्रुप अटॅच असतील, 2 कार्बॉक्झिलिक ऍसिड ग्रुप जर अटॅच असतील तर आपण याला काय म्हणू शकतो, बेन्झिन 1,2 डायकार्बॉक्झिलिक ऍसिड किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, थॅलिक ऍसिड.
ओके, आणि थॅलिक ऍसिड हा जो आहे हा पॅरेंट कंपाऊंड आहे. या थॅलिक ऍसिड पासूनच तयार झालेला आहे थॅलिमाइड. ओके, काय सांगितलेलं आहे मी, बेन्झीन रिंगला 2 COH ग्रुप 1 2 पोझिशनला अटॅच असेल तर त्याला म्हणत असतात थॅलिक ऍसिड. ओके, तर आता आपण जो आहे तो काय बघतोय इथे, थॅलिमाइड. ओके, थॅलिक ऍसिड हा पॅरेंट कंपाऊंड आहे, त्याच्यापासून जो आहे तो थॅलिमाइड तयार झालेला आहे. काय झालेला आहे, या CO ग्रुपला, कार्बोनिल कार्बनला इथे एक OH ग्रुप अटॅच असेल, या कार्बोनिल कार्बनला इथे एक OH ग्रुप अटॅच असेल. आता इथले दोनही OH ग्रुप जे आहे ते जर निघून गेले असतील आणि त्याला अटॅच असेल NH. ओके, तर आपण याला काय म्हणू शकतो, थॅलिमाइड म्हणू शकतो. ओके, म्हणजे जर याच्यामध्ये पॅरेंट कंपाऊंड जर बघितला तर कुठला आहे, थॅलिक ऍसिड आहे. थॅलिक ऍसिड पासून तयार झालेला आहे थॅलिमाइड. चेंज काय झालेला आहे, या कार्बनला अटॅच असलेला OH, या कार्बनला अटॅच असलेला OH हे दोनही रिप्लेस झालेले आहे कशाने, NH ने. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो आहे हा थॅलिमाइड आहे. 3 स्टेप रिएक्शन आहे. पहिल्या स्टेप मध्ये जो आहे तो साल्ट तयार होत असतो. दुसऱ्या स्टेप मध्ये जो आहे तो N अल्किल थॅलिमाइड तयार होत असतो. तिसऱ्या स्टेप मध्ये जो आहे तो तिथे प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होत असतो. अशी 3 स्टेप मध्ये जी आहे ही रिएक्शन घडून येत असते. त्यातली जी पहिली स्टेप आपल्याला बघायची आहे, द कन्व्हर्शन ऑफ थॅलिमाइड इनटू पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो आहे हा आहे थॅलिमाइड. ओके, CONH CONH आणि त्याला जो आहे तो अरोमॅटिक रिंग अटॅच आहे. बरोबर आहे. आता याची रिएक्शन जी आहे ती सर्वात अगोदर अल्कोहोलिक KOH सोबत करत असतात, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करत असतात. आणि याची रिएक्शन, थॅलिमाइडची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत जर केली तर तिथे डिहायड्रॉलिसिस घडून येते, वॉटर मॉलिक्युलचा लॉस घडून येतो आणि त्याच्यापासून जो आहे तो तिथे पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड जो आहे तो तयार होत असतो. तर याच्यामध्ये जो आहे हा इथे KOH आहे. बरोबर आहे. या KOH मधला हा जो OH निगेटिव्ह आयन आहे, न्यूक्लियोफिलिक पार्ट आहे, हा OH निगेटिव्ह पार्ट जो आहे तो इथल्या H पॉझिटिव्ह सोबत रिॲक्ट होत असतो. इथे मी H पॉझिटिव्ह का म्हणतो आहे, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे इथे जर इलेक्ट्रॉनची जर शिफ्टिंग बघितली तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. म्हणून इथले बॉन्डेड इलेक्ट्रॉन ऑब्व्हियसली काय करणार, नायट्रोजन स्वतःकडे ओढून घेणार. बरोबर आहे. मग नायट्रोजनवर चार्ज कुठला येईल, निगेटिव्ह, हायड्रोजनवर चार्ज कुठला येईल, पॉझिटिव्ह. तसंच या KOH चं डिसोसिएशन झालं, K पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. मग KOH मधला हा OH आणि इथला हा जो आहे तो H पॉझिटिव्ह, याच्यापासून तयार होणार H2O आणि इथे वॉटर मॉलिक्युलचा लॉस घडून येणार. आणि हा जो K पॉझिटिव्ह आयन आहे हा N निगेटिव्हला जो आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शनमुळे अटॅच होणार. बरोबर आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये इथला हायड्रोजन रिप्लेस झाला, त्याला अटॅच झाला इथे K. मग आता इथे जो आहे इथे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि पोटॅशियमवर जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणून मी याला काय म्हटलेलं आहे इथे, साल्ट. आणि तो साल्ट जो आहे तो कशाचा आहे, थॅलिमाइडचा साल्ट आहे. कुठला अटॅच झाला तिथे पॉझिटिव्ह कॅटायन, तर तो आहे पोटॅशियम. म्हणून पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड जो आहे तो इथे फॉर्म होणार. ओके, म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये इथला OH, KOH मधला OH आणि इथला H वॉटर मॉलिक्युलचा लॉस घडून आला आणि इथला जो K आहे तो नायट्रोजनला अटॅच झाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे, आयनिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे, आणि त्याच्यापासून जो फॉर्म झालेला आहे तो आहे पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड. ओके, तर ही या रिएक्शनची जी आहे ती काय आहे, फर्स्ट स्टेप आहे. ठीक आहे. आता सेकंड स्टेप मध्ये हा जो आपण इथे फॉर्म केलेला आहे पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड, याची रिएक्शन जी आहे ती अल्किल हॅलाइड सोबत जी आहे ती घडून आणत असतात. जो अमाइन आपल्याला तयार करायचा आहे, जो प्रायमरी अमाइन आपल्याला तयार करायचा आहे, तो अल्किल ग्रुप जो आहे तो या अल्किल हॅलाइड मध्ये जो आहे तो आपण तिथे पुटअप करू शकतो. म्हणजे हा अल्किल हॅलाइड जो आहे तो इथे मिथिल क्लोराइड घेऊ शकता, इथिल क्लोराइड घेऊ शकता, एल प्रोपिल क्लोराइड घेऊ शकता. जो अल्किल हॅलाइड जो आहे तो जो तुम्हाला तिथे प्रिफरेबल असेल किंवा ज्याची गरज असेल, ज्याच्यावर क्वेश्चन जसा विचारला असेल त्याच्यानुसार जो आहे तो तुम्हाला तिथे अल्किल हॅलाइड घ्यावा लागेल. ओके, पण जर तुम्ही इथे मिथिल क्लोराइड घेत असाल तर ऑब्व्हियसली प्रोडक्ट इथे जो आहे मिथॅनामाइन तयार होणार. इथे जर तुम्ही इथिल आयोडाइड घेत असाल तर इथे जो प्रोडक्ट आहे, फायनल प्रोडक्ट जो आहे तो या रिएक्शनचा तो इथॅनामाइन तयार होणार. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये जे आहे इथे मी सेकंड स्टेप आता इथून सुरुवात होणार. हा जो पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड तयार झालेला आहे याची रिएक्शन अल्किल हॅलाइड सोबत करत असतात. अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन केल्यानंतर आता याच्यामध्ये पुन्हा जे आहे ते आयन एक्सचेंज रिएक्ट स्टेप जी आहे ती घडून येणार. तुम्हाला माहिती आहे हालोजन, इथले जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे तो हालोजन स्वतःकडे ओढून घेणार. जो कुठला हालोजन जिथे अटॅच असेल तो स्वतःकडे ओढून घेणार. मग ऑब्व्हियसली या अल्किल ग्रुप मधल्या कार्बनवर चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह.
ओके, आणि या हॅलोजनवर चार्ज कुठला आहे ना, निगेटिव्ह. मग आता हा जो एक्स निगेटिव्ह आहे तो कोणासोबत रिॲक्ट होणार, के पॉझिटिव्ह सोबत. मग बाय प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला, के एक्स. ओके, म्हणजे डी हॅलोजनेशन स्टेप जी आहे ती इथे घडून येणार. आणि इथला जो आर पॉझिटिव्ह आहे, इथला जो आर आहे तो कशाला अटॅच होणार, इथे नायट्रोजनला अटॅच होणार. ओके, म्हणजेच आता इथे जे आहे ते आयन एक्सचेंज स्टेप जी आहे ती घडून येणार. इथला जो के आहे तो एक्स सोबत रिॲक्ट होणार आणि आर जो आहे तो नायट्रोजनला अटॅच होणार. आणि तो जो तुम्हाला सेकंड स्टेप मध्ये प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट जो आहे तो कुठला असेल, एन अल्किल थॅलिमाइड. कुठला आहे, एन अल्किल थॅलिमाइड. आता इथे नायट्रोजनला डायरेक्टली अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणून मी इथे काय म्हटलेलं आहे, एन अल्किल. आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, थॅलिमाइड. ओके, म्हणून आता इथे सेकंड स्टेप मध्ये जो प्रोडक्ट मिळालेला आहे तो कुठला आहे, एन अल्किल थॅलिमाइड. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेप जी आहे रिॲक्शनची आहे ती आहे अल्कलाइन हायड्रॉलिसिस. बघा आता याच्यामध्ये हा आपण एन अल्किल थॅलिमाइड तयार केलेला आहे. ओके, आता इथे स्पेस नसल्यामुळे तो जो एन अल्किल थॅलिमाइड आहे तो मी इथे दाखवलेला आहे. ओके, इथून जी आहे थर्ड स्टेप जी आहे ती तयार होऊन राहिलेली आहे. या थर्ड स्टेप मध्ये हा जो एन अल्किल थॅलिमाइड आहे त्याची रिॲक्शन जी आहे ती आपल्याला NaOH सोबत करायची आहे, अक्वेस NaOH सोबत करायची आहे. म्हणजेच आपल्याला जे आहे ते अल्कलाइन हायड्रॉलिसिस घडून आणायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये इथे टॉईस NaOH सोबत रिॲक्शन केल्यानंतर काय होणार, इथे जे आहे एक NaOH जो आहे आपल्याला रिॲक्शन मध्ये स्टेबल प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट मिळवण्यासाठी रिॲक्टंट जे आहे ते आपल्याला पर्टिक्युलर प्रपोर्शन मध्ये जे आहे ते दाखवावे लागत असतात बॅलन्स रिॲक्शन दाखवण्यासाठी. मग आता याच्यामध्ये जे आहे इथे आपल्याला एक NaOH मॉलिक्यूल जो आहे तो दाखवून चालणार नाही. ओके, कारण इथे रिॲक्शन मध्ये स्टेबल प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो आपण तिथे दाखवू शकणार नाही. मग आपल्याला जे आहे ते इथे NaOH चे जे आहे ते दोन मॉलिक्यूल घ्यावे लागतील. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो RN पार्ट आहे, RN पार्ट आहे, तर दोन NaOH मधले जे दोन हायड्रोजन आहेत, एका NaOH मधला एक, दुसऱ्या NaOH मधला एक, असे जे दोन हायड्रोजन आहेत ते दोन हायड्रोजन जे आहेत ते नायट्रोजनला अटॅच होणार. मग काय फॉर्म होणार, RN आणि इथले दोन हायड्रोजन RNH2. RNH2 म्हणजे काय तयार होणार, प्रायमरी अमाइन. ओके, मग आता या NaOH मधला हा एक NaO पार्ट. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या NaOH मधला दुसरा NaO पार्ट, सोडियम ऑक्साईड. ओके, तर हा दुसरा NaO पार्ट. तर हे जे दोनही पार्ट जे आहेत ते कशा, दोनही NaO आहेत ते कशाला अटॅच होणार, या कार्बोनिल कार्बनला. ओके, मग काय फॉर्म होणार, इथे जो आहे इथे ही अरोमॅटिक रिंग, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि त्याला अटॅच होणार ONA. पुन्हा इथे ही अरोमॅटिक रिंग, C डबल बॉन्ड O आणि त्याच्यानंतर हा जो NaO पार्ट आहे तो कशाला अटॅच होणार, या कार्बोनिल कार्बनला. मग आता याच्यामध्ये मी काय म्हटलेलं आहे, बेन्झिन रिंगला 1-2 पोझिशनला दोन COOH ग्रुप अटॅच असतील तर त्याला म्हणत असतं थॅलिक ऍसिड. मग आता याच्यामध्ये हा थॅलिक ऍसिडच डेरिव्हेटिव्ह आहे असं तुम्ही म्हणू शकता. बेन्झिन रिंग आहे COO, इथे COO, फक्त इथे H अटॅच नाहीये, इथे काय अटॅच आहे, Na अटॅच आहे. इथे सुद्धा काय अटॅच आहे, Na अटॅच आहे. दोनही पोझिशनला ऑक्सिजनला इथे हायड्रोजन अटॅच असते तर आपण काय म्हटलं असतं, थॅलिक ऍसिड. ओके, पण आता इथे सोडियम अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणणार, सोडियम थॅलेट किंवा सोडियम साल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. त्याला तुम्ही सोडियम थॅलेटही म्हणू शकता किंवा सोडियम साल्ट ऑफ थॅलिक ऍसिड सुद्धा जे आहे ते म्हणू शकता. ओके, कारण आता याच्यामध्ये जे आहे या रिॲक्शन मध्ये जे आहे इथे मेकॅनिक्सटिक पार्ट जो आहे तो बघणं आवश्यक आहे. आता ऍज पर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू इज कन्सर्न. ओके, तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ते प्रत्येकाच्या माहिती आहे. नायट्रोजनची आणि कार्बनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू मध्ये जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. मग काय होणार, सर्वात अगोदर इथले जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे तो नायट्रोजन स्वतःकडे ओढून घेणार. ओके, नायट्रोजनवर मोनो निगेटिव्ह चार्ज येणार, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. पुन्हा इथले जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे तो नायट्रोजन स्वतःकडे ओढून घेणार. नायट्रोजनवर जो आहे तो इथे काय होणार, पुन्हा निगेटिव्ह चार्ज येणार आणि कार्बनवर कुठला चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. म्हणजेच या दोनही बॉन्ड मधले बॉन्डेड इलेक्ट्रॉन नायट्रोजन स्वतःकडे ओढलेले आहेत. ओके, म्हणून नायट्रोजनवर चार्ज कुठला आहे, डाय निगेटिव्ह. बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा जो NaOH आहे, NaOH. ओके, पुन्हा आता याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड आहे. ऑक्सिजन सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियडिक टेबल मधला. ओके, मग आता याच्यामध्ये इथले सुद्धा इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑक्सिजन स्वतःकडे ओढून घेणार.
मग ऑक्सिजनवर चार्ज कुठला येईल? ऑक्सिजनवर चार्ज येणार निगेटिव्ह. ओके. आणि हायड्रोजनवर चार्ज कुठला येईल? पॉझिटिव्ह. जसं आता याच्यामध्ये या NaOH चं डिसोसिएशन झाल्यानंतर NaO निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह फॉर्म झालेला आहे, तसंच दुसऱ्या NaOH चं डिसोसिएशन होणार. काय फॉर्म होणार? NaO निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. मग दोन H पॉझिटिव्ह आयन कशाला अटॅच होणार? N ला, कारण N वर चार्ज कुठला आहे? डाय निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. मग या नायट्रोजनवर डाय निगेटिव्ह चार्ज आहे. या डाय निगेटिव्ह चार्ज असलेल्या नायट्रोजनला दोन H पॉझिटिव्ह आयन, दोन H पॉझिटिव्ह आयन जे आहेत ते अटॅच होणार. ओके. दोन NaOH मधले दोन H पॉझिटिव्ह आयन जे आहेत ते अटॅच होणार. म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला? RnH2. ओके. मग एका NaOH मधल्या NaO वर इथे जो आहे तो काय कुठला चार्ज आहे? NaO. ऑक्सिजनवर चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह. तसाच दुसरा NaOH, तिथे सुद्धा सेम कंडिशन असेल. Na ऑक्सिजनवर चार्ज कुठला असेल? निगेटिव्ह. मग हे जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत ते अल्टिमेटली कशाला अटॅच होणार? या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ऍटमला. ओके. कारण आफ्टर शिफ्टिंग कार्बनवर चार्ज पॉझिटिव्ह, या कार्बनवर चार्ज पॉझिटिव्ह, या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला NaO निगेटिव्ह आयन तयार होणार. निगेटिव्ह आयन जो आहे तो अटॅच होणार आणि या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला NaO निगेटिव्ह आयन जो आहे तो अटॅच होणार. म्हणजेच ONA हे दोनही जे आहेत तो या दोन पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला अटॅच होणार. ओके. मग आता इथे जो आहे तो तिथे थॅलिक ऍसिडचा जो आहे तो तिथे डेरिव्हेटिव्ह तयार होणार. तर त्याला काय म्हणणार आपण इथे? सोडियम थॅलेट, किंवा त्यालाच आपण म्हणू शकणार सोडियम साल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. आणि त्याच्यापासून जो आहे तो तिथे काय तयार होणार? प्रायमरी अमाइन जो आहे तो फॉर्म होणार. ओके. म्हणजे आता या रिएक्शन मध्ये जे आहे इथे आपण रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड जो आहे तो यूज केलेला आहे सेकंड स्टेप मध्ये. ओके. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर पहिल्या स्टेप मध्ये काय फॉर्म होतो आहे? पहिल्या स्टेप मध्ये कुठलं कन्व्हर्शन घडून येत आहे? थॅलिमाइडचं कन्व्हर्शन पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड मध्ये घडून येऊन राहिलेलं आहे. म्हणजे पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे? दुसऱ्या स्टेप मध्ये पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड जो आहे त्याचं कन्व्हर्शन N अल्किल थॅलिमाइड मध्ये घडून येऊन राहिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये कुठलं कन्व्हर्शन घडून येत आहे? N अल्किल थॅलिमाइडचं कन्व्हर्शन सोडियम थॅलेट आणि प्रायमरी अमाइन मध्ये जे आहे ते घडून येऊन राहिलेलं आहे. तर अशा तीन स्टेप मध्ये जी आहे ती इथे रिएक्शन जी आहे ती घडून येत असते. पण या रिएक्शन मध्ये जो आहे तो जनरली जो अमाइन तयार करत असतात तो अलिफॅटिक प्रायमरी अमाइन जो आहे तो तिथे फॉर्म होऊ शकतो. ओके. अरोमॅटिक अमाइन म्हणजे ऍनिलीन जो आहे तो इथे का जो आहे तो तयार करत नाही. कारण आता याच्यामध्ये हा जो इथे फॉर्म झालेला आहे पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड. ओके. याची रिएक्शन जर आपण आता इथे अरिल हलाइड सोबत केली तर तिथे जे आहे ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे ती तिथे घडून येणार नाही. ओके. त्याच्यामुळे जे आहे तो इथे अल्किल हलाइड जो आहे तो तिथे घेत असतात. कारण जर आपण तिथे अरिल हलाइड घेतला तर अरिल हलाइड जो आहे तो डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑफ सबस्टिट्यूएंट इन अ मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके. हा जो टॉपिक आपण बघितलेला आहे 11th मध्ये, म्हणजेच तो जो आहे तो त्याचा डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स जो आहे तो तिथे शो करणार. ओके. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे जर बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच असेल तर तो जो OH ग्रुप आहे तो कुठला ग्रुप आहे? ऍक्टिव्हेटिंग ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. तसंच जर हॅलोजन अटॅच असेल तर तो कुठला ग्रुप आहे तिथे? तर तो जो आहे तो तिथे ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तो कुठला आहे? डीऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. बरोबर आहे. मग तो त्याचा डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स जो आहे तो तिथे शो करणार. त्याच्यामुळे जो आहे इथे अरोमॅटिक अरिल हलाइड इथे जो आहे तो आपण इथे अरिल हलाइड जो आहे तो तिथे आपण घेऊ शकत नाही. कारण तिथे जे आहे ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन जे आहे ते याच इथे जसा N अल्किल थॅलिमाइड तयार होऊन राहिलेला आहे तसा जो आहे तो तसा तिथे तो फॉर्म करू शकणार नाही. म्हणून जे आहे ते जनरली प्रायमरी अमाइन तयार करायचं असेल, अलिफॅटिक प्रायमरी अमाइन जर तयार करायचं असेल तर याच्यामध्ये जे आहे ते गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसचा यूज जो आहे तो करत असतात. ओके. आता आपल्याला याचं स्टेटमेंट जे आहे ते फॉर्म करायचं आहे. जशी आपण रिएक्शन बघितलेली आहे त्याच्यानुसार जे आहे ते आपण इथे स्टेटमेंट तयार करणार. ओके. द रिएक्शन इन विच द थॅलिमाइड इज अलाउड टू रिएक्ट विथ अल्कोहोलिक KOH, देन इट गिव्स पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड. दिस पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड देन फर्दर अलाउड टू रिएक्ट विथ अल्किल हलाइड. इट फॉर्म्स N अल्किल थॅलिमाइड. And N alkyl thalimide undergo alkaline hydrolysis and to give sodium thalate
or and primary amine. That reaction, that conversion, it is called as Gabriel-Thalamide synthesis. ओके, लक्षात आलं? तर आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही एकदा रिएक्शन बघून घ्या, तुम्हाला जे आहे ते इथे लक्षात येणार. ओके, थॅलिमाइड, पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिमाइड, त्याच्यानंतर एन अल्किल थॅलिमाइड, त्याच्यानंतर एन अल्किल थॅलिमाइडची रिएक्शन जी आहे ती NaOH सोबत, त्याच्यानंतर जो आहे तो तिथे तुम्हाला मिळेल प्रायमरी अमाइन आणि सोडियम थॅलेट. ओके, म्हणजेच आपण कोणाकोणासोबत रिएक्शन केलेली आहे. पहिल्या स्टेप मध्ये जी आहे ती अल्कोहोलिक KOH सोबत रिएक्शन केली. दुसऱ्या स्टेप मध्ये जी आहे जो आपल्याला मिळालेला आहे प्रोडक्ट, त्याची रिएक्शन जी आहे ती कोणासोबत केलेली आहे, अल्किल हलाइड सोबत केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळालेला आहे त्याची रिएक्शन कशासोबत केलेली आहे, आपण इथे NaOH सोबत केलेली आहे. ओके, आणि मग प्रोडक्ट जो आहे तो तुम्हाला काय मिळालेला आहे, प्रायमरी अमाइन आणि सोडियम थॅलेट. ओके, त्याला म्हणत असतात गॅब्रियल-थॅलिमाइड सिंथेसिस. ओके, जी 6th and लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन जी आपल्याला अमाइनची बघायची आहे ती आहे हॉफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन. ओके, आता याला जे आहे ते वेगवेगळ्या नावांनी जे आहे ते ओळखल्या जात असतं. तर ही जी आहे ती मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन मधली अतिशय महत्वाची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. त्याचं नाव आहे हॉफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन किंवा त्यालाच म्हणत असतात हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन. ओके, किंवा त्याला जे आहे ते हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन असं सुद्धा जे आहे ते ओळखलं जातं, किंवा त्यालाच म्हणत असतात हॉफमन्स हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. ओके, तर या रिएक्शनला जी आहे ती अशी वेगवेगळी नावं आहेत. काय काय म्हटलेलं आहे मी इथे, हॉफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन किंवा हॉफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन किंवा हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन किंवा हॉफमन्स हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. ओके, आणि ही जी रिएक्शन आहे ती अतिशय इम्पॉर्टंट लॅबोरेटरी मेथड आहे की ज्याच्यामध्ये अमाइडचं कन्व्हर्शन जे आहे ते अमाइन मध्ये घडवून आणत असतात. ओके, तर आता याच्यामध्ये जर आपल्याला एखादा प्रायमरी अमाइन प्रिपेअर करायचा असेल तर त्याच्यासाठी जो आहे हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन जी आहे ती यूज करत असतात. ओके, या रिएक्शनला जे आहे ती स्टेप डाऊन रिएक्शन जी आहे ती आपण म्हणू शकतो. ओके, स्टेप डाऊन रिएक्शन याच्यासाठी म्हणू शकतो कारण अमाइड मध्ये जेवढे कार्बन ऍटम आहे त्याच्यापेक्षा एक कार्बन ऍटम लेस असलेला अमाइन जो आहे तो प्रोडक्ट मध्ये जो आहे तो फॉर्म होत असतो. म्हणून या रिएक्शनला जे आहे ते कन्सिडर करत असतात स्टेप डाऊन रिएक्शन. ओके, रिएक्शन स्टार्ट करण्याच्या आधी म्हणजे हा वर्ड जो आहे तो तुमचा क्लिअर झाला पाहिजे. आता इथे बघा, हा अमाइड आहे, मी फॉर एक्झाम्पल म्हणून ऍसिडामाइड घेतलेला आहे, CH3CONH2. CONH2 अमाइड फंक्शनॅलिटी, त्याला अटॅच आहे मिथिल ग्रुप. ओके, तर त्याला काय म्हणत असतात, ऍसिटामाइड. ओके, आता ऍसिटामाइड पासून काय तयार होणार, प्रायमरी अमाइन तयार होणार. पण जो अमाइन तयार झालेला आहे तो कुठला आहे, मिथॅनामाइन. मिथॅनामाइन मध्ये एकच कार्बन ऍटम आहे, ऍसिटामाइड मध्ये 2 कार्बन ऍटम आहे. म्हणजे अमाइड मध्ये जेवढे कार्बन ऍटम आहेत त्याच्यापेक्षा एक कार्बन ऍटम लेस जो आहे तो अमाइन मध्ये जो आहे तो आपल्याला दिसून राहिलेला आहे. ओके, त्या कारणाने जे आहे ते याला स्टेप डाऊन रिएक्शन जी आहे ती कन्सिडर करत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये जो आहे अमाइड आहे, इम्पॉर्टंट लॅबोरेटरी मेथड आहे ही की ज्याच्यामध्ये अमाइडचं कन्व्हर्शन जे आहे ते अमाइन मध्ये घडवून आणत असतात. तर याच्यामध्ये जो अमाइड आहे त्या अमाइडची रिएक्शन जी आहे ती Br2 सोबत आणि कॉन्सन्ट्रेटेड अक्वेस KOH सोबत जी आहे ती घडवून आणत असतात. ओके, याच्यामध्ये अक्वेस KOH आहे, कॉन्सन्ट्रेट अक्वेस KOH आहे आणि Br2 आहे. या दोघांनाही जे आहे ते ट्रीट कोणासोबत केलेलं आहे, अमाइड सोबत. ओके, रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी स्टेबल प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट मिळवण्यासाठी जे आहे ही रिएक्शन 1:1:4 प्रपोर्शन मध्ये जी आहे ती घडवून आणत असतात. म्हणजे 1 मॉलिक्युल अमाइडचा असतो, 1 मॉलिक्युल जो आहे तो Br2 चा असतो आणि त्याच्यानंतर 4 मॉलिक्युल जे आहे ते तिथे कॉन्सन्ट्रेटेड अक्वेस KOH चे जे आहे ते घेत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो अमाइड आहे या अमाइडची रिएक्शन Br2 सोबत केली, 4 KOH सोबत जर केली तर याच्यापासून हा जो आहे R जो अल्किल ग्रुप आहे तो NH2 ला अटॅच होणार. ओके, आफ्टर हिटिंग जे आहे इथे डिसोसिएशन बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस जे आहे ते घडून येणार. तर हा जो R आहे हा NH2 ला अटॅच होणार, RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन तयार होणार. ओके, आता याच्यामध्ये इथे 4 KOH आहे, 4 KOH मधले जे आहे इथे 2 K जे आहे ती इथल्या या Br2 सोबत रिॲक्ट होणार. 2 K आणि त्याच्यानंतर 2 Br काय तयार होणार, ट्वाइस K Br. ओके, मग आता या 4 KOH मधले जे आहे
2 के अजूनही बाकी आहे. मग पुन्हा इथले 2 के, त्याच्यानंतर इथला हा एक जो आहे तो कार्बन. ओके, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर इथे 4 ऑक्सिजन सुद्धा आहे, 4 KOH आहे. मग त्यातले जे आहे ते 2 ऑक्सिजन. ओके, मग याच्यापासून काय तयार होणार? K2CO3. K2CO3. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये ऑक्सिजन जे आहे ते बॅलन्स करता आले पाहिजे तुम्हाला. ओके, आता याच्यामध्ये जे आहे ते आपण लक्षात आलं असेल, इथे 4 KOH. ओके, याच्यामध्ये जे आहे ते 4 K आहेत आणि त्याच्यानंतर 4 OH निगेटिव्ह आयन्स आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये काय केलेले आहे? RNH2 याच्यापासून जो आहे तो प्रायमरी अमाइन तयार केलेला आहे. ओके, हा C डबल बॉन्ड O ग्रुप, हा कार्बोनिल ग्रुप जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे. ओके, मग आता याच्यामध्ये इथले 2 K आपण यूज केले, म्हणजे राहिले किती आपल्याकडे? 2 K. ठीक आहे, मग इथले 2 K आणि त्याच्यानंतर जे आहे इथले Br2 मधले 2 Br, काय तयार होणार? ट्वाइस KBr. ओके, आता त्याच्यानंतर 2 K जे आहे ते आपण इथे यूज केले, राहिलेले आहेत 2 K. आता इथे जे 2 पोटॅशियम ऍटम्स आहेत, हे जे 2 पोटॅशियम जे आहे ते कोणासोबत रिॲक्ट होणार? 2 पोटॅशियम, इथला कार्बन, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन आणि 4 ऑक्सिजन पैकी 2 ऑक्सिजन. ओके, त्याच्यापासून काय तयार होणार? K2CO3 म्हणजे पोटॅशियम कार्बोनेट. जसं Na2CO3 सोडियम कार्बोनेट, तसंच हा काय तयार होणार? पोटॅशियम कार्बोनेट. आता हायड्रोजन किती आहे? KOH मधले 4 हायड्रोजन. ओके, त्याच्यानंतर जो आहे इथला जो पार्ट आहे हा पूर्ण बॅलन्स झालेला आहे, हा पूर्ण बॅलन्स झालेला आहे. नंतर 4 हायड्रोजन बाकी आहे. आपण इथले किती ऑक्सिजन यूज केले होते? 2 ऑक्सिजन यूज केले होते. राहिले किती अजून ऑक्सिजन? 2 ऑक्सिजन. मग 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन, त्याच्यापासून काय तयार होणार? 5H2O. म्हणजेच या रिएक्शन मध्ये जे आहे हायड्रोजनचा लॉस घडून येतो, डिहॅलोजनेशन घडून येते, वॉटर मॉलिक्यूलचा लॉस घडून येतो, डिहायड्रॉलिसिस डिहायड्रेशन घडून येते आणि त्याच्यामध्ये जे आहे CO3 चा लॉस सुद्धा घडून येतो इन द फॉर्म ऑफ पोटॅशियम कार्बोनेट. ओके, मग आपण इथे जे आहे ते डिकार्बोक्झायलेशन सुद्धा घडून आणून राहिलेलं आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे आहे जेव्हा अमाइडचं कन्व्हर्शन अमाइन मध्ये घडून येत असते तर तिथे डिहॅलोजनेशन, डिकार्बोक्झायलेशन आणि डिहायड्रॉलिसिस सायमल्टेनियसली जे आहे एकत्रितरित्या जे आहे ते घडून येत असते आणि अमाइडचं कन्व्हर्शन जे आहे ते अमाइन मध्ये होत असते. ओके, मग आता याच्यामध्ये हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन, राईट अ नोट ऑन हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन असा क्वेश्चन जर विचारला तर पहिले आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. ओके, तर आपण स्टेटमेंट काय लिहिणार? द रिएक्शन इन व्हिच द अमाइड is allowed to react with Br2 and concentrated aqueous KOH to form primary amine by dehalogenation, decarboxylation and by dehydrolysis. That reaction it is called as Huffman's bromamide degradation reaction. ओके, तर आता याच्यामध्ये ही स्टेप डाऊन रिएक्शन आहे, लक्षात आलं असेल. आता इथे समजा आपण हा अल्किल ग्रुप, ओके, इथे एक कार्बन इथे एक कार्बन असं जर गृहीत धरलं तर आता याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये काय आहे? अल्किल ग्रुपला एकच कार्बन आहे. म्हणजे अमाइडचं कन्व्हर्शन अमाइन मध्ये घडून आल्यानंतर अमाइड मध्ये जेवढे कार्बन ऍटम तिथे प्रेझेंट असतात त्याच्यापेक्षा एक कार्बन ऍटम जो आहे तो तिथे अमाइन मध्ये कमी असतो, म्हणून याला स्टेप डाऊन रिएक्शन कन्सिडर करत असतात. मग आता हा अल्किल ग्रुप जो आहे तो मिथिल असू शकतो, इथिल असू शकतो, आयसोप्रॉपिल असू शकतो, प्रॉपिल असू शकतो, एन प्रॉपिल जो आहे तो सुद्धा असू शकतो. मग आता याच्यामध्ये स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं तर मग तुमच्या लक्षात येणार की याच्यामध्ये एक कार्बन ऍटम जो आहे तो कसा कमी झालेला आहे प्रोडक्ट मध्ये अमाइड पेक्षा आणि याला स्टेप डाऊन रिएक्शन का म्हटलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघा मी इथे घेतलेला आहे ऍसिटामाइड CH3CONH2, याची रिएक्शन केलेली आहे Br2 सोबत. ओके, आणि त्याच्यानंतर कोणाच्या प्रेस मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड अक्वेस KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या प्रेस मध्ये. तर आता याच्यामध्ये काय होणार? हा जो CH3 आहे तो NH2 ला अटॅच होणार, CH3NH2 तयार होणार, मिथॅनामाइन तयार होणार, मिथिलामाइन तयार होणार. त्याच्यानंतर इथले जे 2 K आहे ते Br2 सोबत रिॲक्ट होणार, 5 KBr फॉर्म होणार. उरलेले जे 2 K आहेत इथले 2 K म्हणजे K2, त्याच्यानंतर हा कार्बन, हा ऑक्सिजन आणि इथले 2 ऑक्सिजन काय तयार होणार? K2CO3 सोडियम कार्बोनेट. राहिले आता इथले 4 हायड्रोजन, 4 KOH मधले 4 हायड्रोजन आणि 4 KOH मधले जे आहे ते 2 ऑक्सिजन राहिलेले आहेत, त्याच्यापासून काय तयार होणार?
टॉईस H2O. म्हणजेच आता याच्यामध्ये ऍसिटामाइड जो आहे त्याच्यापासून काय मिळणार तुम्हाला, मिथॅनामाइन जो आहे तो फॉर्म होणार. आणि या मिथॅनामाइन मध्ये जो आहे इथे एक कार्बन आहे आणि ऍसिटामाइड मध्ये जे आहे ते 2 कार्बन आहे. म्हणजे कार्बन ऍटम जे आहे अमाइडचं कन्व्हर्शन अमाइन मध्ये घडून आल्यानंतर अमाइन मधले कार्बन ऍटम जे आहे ते तिथे 2 असल्यानंतर अमाइन जो तयार होणार त्याच्यापासून तर त्याच्यामध्ये एक कार्बन ऍटम काय असतो, लेस असतो. म्हणून याला जे आहे ते स्टेप डाऊन रिएक्शन जी आहे ती कन्सिडर करत असतात. आणि अतिशय इम्पॉर्टंट लॅबोरेटरी मेथड ऑफ प्रिपरेशन आहे प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी. ओके, लक्षात आलं. आपण जे आता 6 मेथड ऑफ प्रिपरेशन बघितलेले आहे त्या 6 मेथड ऑफ प्रिपरेशनच्या बेसिसवर मी तुम्हाला काही 4 जे आहे ते एक्झाम्पल दिलेले आहेत. ते एक्झाम्पल तुम्हाला जे आहे ते घरी सॉल्व्ह करायचे. ओके, तर तुम्ही ट्राय करा. ज्या मेथड ऑफ प्रिपरेशन जे आपले व्हिडिओ झालेले आहेत, ज्या मेथड ऑफ प्रिपरेशन आपण बघितलेले आहे तर त्या मेथड ऑफ प्रिपरेशन जे आहे त्या बघायच्या, त्याच्यावर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला काही वर्क जे आहे ते दिलेलं आहे. ज्या 6 मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्या झालेल्या आहेत त्याच्या बेसिसवर जे आहे ते ह्या काही रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जो आहे तो तुम्हाला प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर मी याच्यावर जे आहे ते तुम्हाला कन्व्हर्शन कशा प्रकारचं असेल, एक्झॅक्ट ए कुठला मिळणार, बी कुठला मिळणार हे तर इथे सांगत नाही, ते तुम्हाला घरी करून बघावं लागेल. पण आता याच्यामध्ये रिएक्शन मध्ये जो आहे तो कुठला प्रोडक्ट जो आहे तो मिळू शकतो हे इथे मी जे आहे ते तुम्हाला जनरल जे आहे ते सांगतो आहे आणि हे तुम्हाला वर्क जे आहे ते घरी करायचं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय कॅपिटल ए अँड बी इन द फॉलोइंग कन्व्हर्शन. पहिलं कन्व्हर्शन दिलेलं आहे, दुसरं कन्व्हर्शन दिलेलं आहे आणि हे तिसरं कन्व्हर्शन दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे बेन्झामाइड टू बेन्झिलामाइन हे सुद्धा कन्व्हर्शन जे आहे ते तुम्हाला इथे घडवून आणायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा इथे मिथिल आयोडाइड आहे, बरोबर आहे. या मिथिल आयोडाइडची रिएक्शन जर आपण केसीएन सोबत जर केली तर ऑब्विसली आपल्याला इथे जो आहे तो सायनाइड मिळेल. जो सायनाइड मिळेल तो कुठला असेल, त्याचं जे आहे ते तिथे तुम्ही आययुपीएसी नेम कॉमन नेम लिहायचं. आणि हा जो सायनाइड मिळालेला आहे, ए जो मिळालेला आहे त्याची रिएक्शन Na2H5OH सोबत करायची आहे, म्हणजे रिडक्शन घडून आणायचं आहे. आणि त्याच्यापासून जो आहे तो तुम्हाला तिथे बी मिळवायचा आहे. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये इथे सायनाइड मिळणार, सायनाइडचं रिडक्शन केल्यानंतर अमाइन मिळणार. कुठला अमाइन असेल त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर काढायचं, नेम आययुपीएसी नेम कॉमन नेम जे आहे तिथे मेन्शन करायचं. कारण Na2H5OH हा रिडक्शन साठी जो आहे तो यूज करत असतात, हा रिड्युसिंग एजंट आहे. ओके, दुसरी रिएक्शन पुन्हा अल्किल हॅलाइड आहे, त्याची रिएक्शन जी आहे ती AgNO2 सोबत करायची. ओके, AgNO2 सोबत केल्यानंतर जो आहे तो तिथे तुम्हाला नायट्रो कंपाऊंड मिळेल. कुठला नायट्रो कंपाऊंड मिळेल ते तुम्ही जे आहे ते तिथे प्रेडिक्ट करू शकता. अशा प्रकारची रिएक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये बघितलेली आहे. ओके, तर आता याच्यामध्ये याची रिएक्शन AgNO2 सोबत केली तर नायट्रो कंपाऊंड तयार होणार. नायट्रो कंपाऊंडचं जर आपण SnHCl च्या प्लेस मध्ये रिडक्शन घडून आणलं तर त्याच्यापासून जो आहे तो तिथे अमाइन फॉर्म होणार. कुठला अमाइन असेल तो तिथे प्रेडिक्ट करायचा. ओके, त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन पुन्हा इथे अल्किल हॅलाइड आहे, त्या अल्किल हॅलाइडची रिएक्शन तुम्हाला AgCN सोबत करायची आहे. ओके, तर त्याच्यापासून जो आहे तो तुम्हाला ए मिळणार, मे बी सायनाइड असेल. ओके, तर या सायनाइडची रिएक्शन जी आहे ती पुन्हा तुम्हाला Na2H5OH म्हणजे त्याचं रिडक्शन घडून आणायचं आहे, तर त्याच्यापासून जो आहे तो तुम्हाला अमाइन मिळेल. ओके, तर अशा प्रकारचे कन्व्हर्शन जे आहे ते तुम्हाला घरी करून बघायचे आहे. जे आपल्या रिएक्शन झालेल्या आहे त्याच्या बेसिसवरच हे कन्व्हर्शन आहे. ओके, फक्त इथे प्रॉपर ए कुठला असेल, प्रॉपर बी कुठला असेल ते प्रत्येक रिएक्शन मध्ये जे आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ओके, आणि हा एक दुसरा क्वेश्चन जो आहे, हा एक पहिला क्वेश्चन आणि त्याच्यानंतर हा एक दुसरा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. हे कन्व्हर्शन तुम्हाला जे आहे ते करून बघायचं आहे. बेन्झामाइडचं कन्व्हर्शन म्हणजे C6H5CONH2, बेन्झिन रिंगला CONH2 ग्रुप अटॅच, अमाइड ग्रुप अटॅच, बेन्झामाइड. या बेन्झामाइडचं कन्व्हर्शन बेन्झिल अमाइन मध्ये म्हणजे C6H5CH2NH2, बेन्झिन रिंगला CH2NH2 ग्रुप अटॅच. ओके, म्हणजेच कुठला बेन्झिल अमाइन मध्ये जे आहे ते घडून आणायचं आहे. मग आता याच्यामध्ये हे कन्व्हर्शन घडून आणण्यासाठी ऑब्विसली तुम्हाला अमाइडचं कन्व्हर्शन जर अमाइन मध्ये करायचं असेल तर अशा वेळेस जे आहे ते आपण जनरली रिडक्शन जे आहे ती यूज करत असतो. ओके, तर आता इथे रिडक्शन मध्ये रिड्युसिंग एजंट जो आहे तो तुम्ही इथे LiLH4
किंवा Na-in-C2H5OH हा कुठला एखादा रिड्युसिंग एजंट जर तुम्ही तिथे यूज केला तर अमाइडचं कन्व्हर्शन, बेन्झामाइडचं कन्व्हर्शन अमाइन मध्ये म्हणजेच बेन्झिल अमाइन मध्ये जे आहे ते घडून येणार. ओके, हे जे 2 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा याच्यामध्ये जे आहे अजून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल असतील ते आपण सॉल्व्ह करू आणि याचे सुद्धा प्रोडक्ट कसे असतील ते सुद्धा बघू. होप तुम्हाला आजचा पार्ट जो आहे तो कळला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपल्याला बघायचे आहे फिजिकल प्रॉपर्टी, ओके, आणि बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन. म्हणजे आपण इथे जो आहे मेथड ऑफ प्रिपरेशन हा पार्ट जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे. ओके, लक्षात आलं? ठीक.